प्रक्रिया या पाठामध्ये आता आपण प्रवेश करतोय त्याचा अभ्यास करण्यासाठी. चला तर ह्याच्यामध्ये आपण बघूया विद्यार्थी मित्रांनो की थोडीशी आपण चर्चा करूया की कसं आपल्या देशामध्ये ही निवडणुकीचा फार मोठा वाटा आहे. तर या भारताच्या लोकशाहीमध्ये निवडणूक ही महत्वाची मानली जाते. का? तर बघा, आपण जेव्हा स्वतंत्र झालो त्याच्यानंतर आपली ही संपूर्णपणे लोकशाही चालवण्यासाठी काही प्रतिनिधी आणि काही नेते मंडळी त्या प्रतिनिधीच्या स्वरूपामध्ये निवडले गेले, बरोबर आहे. तर त्याच्यामध्ये या सगळ्या लोकांनी अतिशय प्रामाणिकरित्या आपला देश हा संपूर्ण विकासाच्या दृष्टीने काय होईल त्याच्याप्रमाणे आपला राज्यकारभार केला. म्हणजे काय, तर आपण हे निवडून दिलेले प्रतिनिधी होते, बरोबर. आपण हे निवडून दिल्या गेल्यामुळं ते लोकांनी हा कारभार अतिशय सुव्यवस्थितरित्या केला. म्हणजे ते लोक या गोष्टीला संपूर्णपणे पात्र होते की ते हा आपल्या देशाचा व्यवहार आणि संपूर्णपणे राज्यकारभार त्यांनी अतिशय पारदर्शकतेमध्ये आणि व्यवस्थित केला. आणि कारण त्यांना आपणच निवडून देतो. आणि तसंच ते लोक काही शांतता असे मार्ग सुद्धा काढतात. शांतता मार्ग कधी निघतात, तर हे लोक आपण जे निवडून दिलेलं असतो जे प्रतिनिधी म्हणून हे आपण निवडून देतो आपल्या लोकशाही पद्धतीमध्ये. आणि मग त्याच्यामध्ये काय होतं की काही युद्धाचे प्रसंग असेल, काही दुष्ट प्रसंग असतील किंवा वाईट प्रसंग असतील, तर अशा प्रसंगांना तोंड देण्यासाठी हे प्रतिनिधी पुढे जातात आणि ती परिस्थिती आटोक्यात आणतात. आणि त्याच्यामुळं आपल्या सत्तांमध्ये आपल्या देशामध्ये एक शांततामय अशी सत्ता निर्माण होते आणि आपल्यापर्यंत ती झड पोचूच शकत नाही वाईट गोष्टीची. मग ते कुठलंही आक्रमण असो, निसर्गाचं असेल, कधी कधी युद्धाचं असतं, कधी कधी हेवे द्यावे आपल्या परराष्ट्रामध्ये, कधी काही अंतर्गत हेवे द्यावे. पण ते जे प्रतिनिधी लोक असतात जे आपण निवडून देतो ते व्यवस्थितरित्या ते संपूर्णपणे हाताळतात. आणि त्या ज्या प्रतिनिधी आपण जे देतो ते आपण निवडून देतो. म्हणून आपल्या देशामध्ये निवडणुका या फार मोठ्या मानल्या जातात. म्हणजे त्यांचा वाटा हा महत्वाचा मानला जातो. तसंच वेगवेगळ्या पक्षांना त्याच्यामध्ये राज्य करण्याची संधी सुद्धा मिळते. आता हा कसा मुद्दा आहे बघा की आपल्या देशामध्ये काही आता वेगवेगळे पक्ष आहेत. आपण आता त्यांचा अभ्यास करायला जाणारच आहोत. जसा भारतीय जनता पक्ष आहे, भाजप आहे, त्याच्यानंतर काँग्रेस राष्ट्रीय पक्ष आहे. म्हणजे असे इत्यादी आपल्या ह्याच्यामध्ये संपूर्णपणे पक्षांचा हा आपला देश आहे. पक्ष म्हणजे वेगवेगळे गट त्यांचा हे आहे संपूर्ण देश आहे. तर त्यांना सुद्धा संधी मिळते. कधी एक पक्ष सुंदर राज्य आपला चांगला करून दाखवतो, कधी दुसरा दाखवतो, कधी दुसऱ्याला काही अडचण आली तर मग आपण परत निवडणुका घेतो आणि आपण परत आपले प्रतिनिधी निवडून देतो. आणि त्याच्याप्रमाणे या निवडणूक घेण्याच्या या प्रक्रियेमधून आपला देश हा विकासाच्या वाटचालाला जातो आणि आपण सुरक्षिततेत राहतो. तर अशा या शासनाच्या धोरणामध्ये बदल घडतात आणि समाज जीवन सुद्धा बदलून जातं. तर आता आपल्याला तेच दिलेलं आहे. पुढचा मुद्दा आहे की आपण जे प्रतिनिधी निवडून देतो ते कार्यक्षम असे, प्रामाणिक आणि विश्वासू आणि जनमताची कदर करणारे असावे, अशी एक भावना असते. असं एक मनामध्ये आपल्या संपूर्णपणे कल्पना असते, बरोबर. आता पुढे, आता ज्या निवडणूक प्रक्रियेद्वारे आपण त्यांना निवडून देणार आहोत त्या प्रक्रिया ही खुली आणि न्याय आणि विश्वासार्थ अशी असली पाहिजे. मग कशी, तर या दृष्टीने भारताच्या संविधानानं निवडणुका घेण्यासाठी एक स्वतंत्र असा निवडणूक आयोगाचीच निर्मिती केलेली आहे. त्याची तरतूदच केली की निवडणुका आल्या की त्यांनी सगळी जबाबदारी घ्यायची आणि त्याच्याप्रमाणे संपूर्णपणे मांडणी करायची. तर भारताचा निवडणूक आयोग आणि राज्य पातळीवरील असणारा राज्य निवडणूक आयोग आपल्या देशातील या सर्व महत्वाच्या निवडणुका घेतात. कोण कोण? भारताचा निवडणूक आयोग आणि राज्य पातळीवर असणारा राज्य निवडणूक आयोग, हे दोन. त्याच्यानंतर निवडणुकीच्या ज्या काही तारखा असतात
त्या घोषित करण्यापासून ते निवडणुकांचे निकाल जाहीर करेपर्यंतची सर्व निवडणूक प्रक्रिया हे निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली आणि नियंत्रणाखाली चालतं. पुढे एका मोठ्या व व्यापक लोकशाही प्रक्रियेचा निवडणूक प्रक्रिया हा एक अविभाज्य असा भाग आहे. आलं लक्षात? आता इथपर्यंत अगदी व्यवस्थित. पुढे जाऊया. आता आहे निवडणूक आयोग. आता भारतातल्या जेवढ्या पण निवडणूक प्रक्रियेच्या केंद्रस्थानी म्हणजे कोण असतं, तर निवडणूक आयोगच असतो. केंद्रस्थानी म्हणजे काय, तर मूळ पदावर कोण असतं. निवडणूक आली की बाबा निवडणूक आयोग हा एक मनामध्ये घेऊन ठेवायचं की निवडणूक आयोगच हे सगळं काही मांडणी करतं. मग भारतीय संविधानाच्या कलम 324 ने या स्वायत्त यंत्रणेची निर्मिती केली असून त्यात एक मुख्य निवडणूक आयुक्त आणि अन्य 2 निवडणूक आयुक्त असे असतात. आणि या निवडणूक आयुक्तांची नेमणूक कोण करतं, कोण, राष्ट्रपती. बरोबर, राष्ट्रपती करतात. आणि मग निवडणूक आयोगाचं स्वतंत्र जपलं जावं काय, तर निवडणूक आयोगाचं स्वातंत्र्य जपलं जावं म्हणून मुख्य निवडणूक आयुक्तांना सहजासहजी किंवा एखाद्या राजकीय कारणावरून पदभ्रष्ट केलं जात नाही. काय केलं जात नाही, पदभ्रष्ट केलं जात नाही. म्हणून निवडणूक आयोगाच्या खर्चासाठी स्वतंत्र अशी तरतूद असते. कुठल्या वेगळं आर्थिक पाठबळ नसतं, तर त्याच्यासाठी एक स्वतंत्रच निवडणूक आली की त्याच्यासाठी एक स्वतंत्र आर्थिक तरतूद असते. पुढे निवडणूक आयोगाकडे स्वतंत्र कर्मचारी वर्ग नाही. मग ते काय करतात, तर इतर शासकीय विभागातील अधिकारी, आम्ही शिक्षक लोक, आम्ही सुद्धा येतो याच्यामध्ये, भरपूर सहभाग असतो आमचा. आणि व कर्मचाऱ्यांच्या मदतीने निवडणूक प्रक्रिया पार पाडली जाते. म्हणजे कोण कोण, शासकीय विभागातले अधिकारी, त्याच्यानंतर शिक्षक वर्ग आणि त्याच्यानंतर कर्मचारी काही, यांच्या मदतीनं निवडणूक प्रक्रिया ही पार पाडली जाते. मग आता 2 फिती आहेत त्या बघूया आपण. थोडस तुम्ही पण लक्ष म्हणजे जरा नीट लक्ष द्या वाचताना. की स्वतंत्र भारतातील पहिलं मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत, वाचा, सेन, सुकुमार सेन हे होते. आणि 1921 साली सेन हे ब्रिटिशकालीन भारतीय प्रशासकीय सेवेत दाखल झाले. त्याच्यानंतर पुढे 1950 मध्ये, किती सालामध्ये, 1950 मध्ये निवडणूक आयोगाची अशी स्थापना झाल्यानंतर त्यांना निवडणूक आयुक्तांचा हा पदभार दिला गेला. म्हणजे त्यांच्यावर त्यांना नियुक्त असं केलं गेलं. अतिशय प्रतिकूल कठीण परिस्थितीत देखील सेन यांनी अगदी कौशल्याने या आयोगाचं कामकाज सांभाळलं. त्यांच्याबद्दल खास असं लिहिलं गेलेलं आहे. त्याच्यानंतर दुसरी फित आहे की प्रतिनिधित्व म्हणजे काय, तर आधुनिक लोकशाही ही प्रातिनिधिक लोकशाही आहे. लोकशाहीतील निर्णय प्रक्रियेत संपूर्ण जनतेला सामावून घेणं शक्य नाही. म्हणूनच जनतेने आपल्या वतीने काही लोकांना राज्यकारभार करण्यासाठी प्रतिनिधी म्हणून निवडून देण्याची पद्धत निर्माण झाली. प्रत्येक जण करू शकतो का, हे नाही. तर मग नेतृत्व एक जणच करू शकतो. म्हणून आपण ते नेतृत्व आपण निवडलेला एक प्रतिनिधी तो करतो. आणि म्हणून प्रतिनिधींनी जनतेला जबाबदार राहिलं पाहिजे आणि ते राहून जनतेच्या कल्याणाला प्राधान्य देत आपला राज्यकारभार करणं हे आपल्याला पाहिजे, म्हणजे आपल्याकडून आपल्याला अपेक्षित असतं. पुढे जाऊया. आपण काय शिकलो. निवडणूक प्रक्रिया ही संकल्पना संपूर्णपणे स्पष्ट करायची. अर्थात उत्तर मोठं आहे, व्यवस्थित लिहा. चला तर मग पुढच्या विभागात